शांती आणि संयम ह्याचं दुसरं नाव म्हणजे तथागत गौतम बुद्ध. बुद्धांची एक कथा खूप सांगितली जाते. ती अशी की बुद्धांनी संसाराचा त्याग केल्यानंतर तब्बल 12 वर्षांनी त्यांच्याच राजवाड्याबाहेर ते भिक्षा मागायला गेले. दारात याचक आल्याचं पाहून महिला बाहेर आली. ती दुसरी तिसरी कोणी नसून यशोधरा म्हणजे बुद्धांची पत्नी होती. बुद्धांना तिने तब्बल 12 वर्षांनी पाहिलं होतं. जेव्हा बुद्ध घराबाहेर पडले तेव्हा यशोधरेला काहीच माहीत नव्हतं. बुद्धांना पाहून तिला धक्काच बसला. यशोधरा बुद्धांचीच पत्नी असल्यामुळे तिने मोठ्या हुशारीने बुद्धांना प्रश्न केला, तुम्हाला जे हवं होतं ते तुम्हाला घरात राहून मिळालं नसतं का? ज्यासाठी तुम्ही घरादाराचा त्याग केला, जंगलात राहिलात, ते तुम्हाला मिळालं का? त्यावर बुद्ध म्हणाले की जी मानसिक शांतता, प्रेम म्हणजे काय आणि दुःखाचं कारण शोधण्यासाठी मी घराबाहेर पडलो ते घरातच होतं, पण त्याची किंमत कळण्यासाठी मला घर सोडावं लागलं. प्रेम, जवळची माणसं ही जोवर आपल्या आजूबाजूला आहेत तोवर त्या प्रेमाची किंमत कळत नाही. ती किंमत तेव्हाच कळते जेव्हा ती माणसं आपल्यापासून लांब होतात. बुद्ध यशोधरेला उत्तर देतात आणि निघून जातात. गोष्टीचं तात्पर्य हेच की जवळ असलेल्या कोणत्याही गोष्टीची किंमत ही दूर गेल्यावरच कळते. अशाच माहितीसाठी नवराष्ट्राला फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका.